आयुष्यभर माणसाने कितीही धन केले तरी मेल्यानंतर त्याच्या पत्रिकेत फक्त निधन लिहिले जाते, हेच कटू सत्य आहे। माणसांच्या अश्रूंची नोंद कोणीच घेत नाही, माणसांच्या दुःखाची नोंद कोणीच घेत नाही, माणसांच्या वेदनांची नोंद कुणीच घेत नाही, परंतु माणसांच्या चुकांची नोंद मात्र सर्वत्र घेतली जाते। मानवी नात्यात जर सर्वात मोठा शत्रू कोणी असेल तर तो म्हणजे गैरसमज। संयम हा खूप कडवट असतो, पण त्याचे फळ तितकेच गोड असते। कोण हिशोब ठेवणार, कोणाला किती दिले आणि कोणी किती वाचवले। म्हणून ईश्वराने सोपा उपाय केला, सर्वांना रिकाम्या हाताने पाठवले आणि रिकाम्या हातानेच बोलावले। खरा बुद्धिवान त्यालाच म्हणतात जो स्वतःच्या हुशारीचं प्रदर्शन न करता शांततेत आपलं ध्येय पूर्ण करतो। दुसऱ्यांची मदत करण्यासाठी कोणाकडेही वेळ नसतो, परंतु दुसऱ्यांच्या कामात व्यत्यय आणण्यासाठी सर्वांकडे वेळ असतो। एवढ्या लवकर जगातली कोणतीच गोष्ट बदलत नाही जेवढ्या लवकर माणसाची वृत्ती आणि दृष्टी बदलते। जबाबदारी घेणाऱ्याकडे कोणतंही वय नसतं, कोण ती लहानपणापासून पार पाडतो तर कुणी 50 ओलांडूनही टाळतो। जो पाण्याने आंघोळ करेल तो फक्त पोशाख बदलू शकतो, पण जो घामाने आंघोळ करेल तो इतिहास बदलू शकतो। दुःखांच्या दिवसामध्ये आनंदाची आशा ठेवणारी माणसं कुठल्याही प्रसंगी ठामपणे उभी राहतात।